नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। साजूक तूप घेतलेला आहे 2 चमचा। यामध्ये आपण हे ड्राय फ्रूट रोस्ट करून घेऊ। काजू, बदाम, मनुके आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे। आपण 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। रेसिपी पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता हे ड्राय फ्रूट आपले फ्राय करून झाले, हे काढून घेऊया। 1 वाटी शेवया घेतलेल्या आहे, या बारीक शेवया आहे। या सुद्धा 1 ते 2 मिनिटं आपल्याला तुपावर छान मंद आचेवर रोस्ट करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। सावकाश अशा भाजायच्या आहे, या जळण्याची शक्यता असते फार बारीक असल्यामुळे। आता या भाजून झाल्या, आपण सगळ्या एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि थोड्याशा थंड करून घ्यायच्या आपल्याला। या दूध घेतलंय आपण, येथे 2 लिटर दूध आहे। हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटात याला छान उकळी यायला सुरुवात होते। आता आपल्याला दिसत असेल येथे दुधाला आपल्या उकळी आली आहे। नेस्लेचं मिल्क मेड आहे। आपण इन्स्टंट खीर बनवण्यासाठी हे आपल्याला फार महत्त्वाचं काम करतं। येथे 4 ते 5 मोठे चमचे आपण टाकून घेऊया दुधामध्ये। याने दुधाला आपल्या घट्टपणा येतो, दाटसरपणा येतो आणि आपली खीर पटकन व्हायला मदत होते। साखर टाकून घेऊया। मी येथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आपण आपल्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। येथे 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। यामुळे आपल्या खीरीचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येते। आता हे आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेऊया। पटकन अशी होणारी डिश आहे ही। आपण कधीही महत्त्वाच्या सणावाराला करू शकतो। कोणी पाहुणे रावळे आले तर पटकन तयार करण्यासाठी फार स्वादिष्ट अशी डिश आहे। आता शेवया सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ। शेवया आपल्याला फार जास्त उकळण्याची गरज नाहीये, कारण आपण त्या अगोदर रोस्ट करून घेतलेल्या आहे। 3 ते 4 मिनिटं फक्त आपण याला उकळी आणून घ्यायची आहे आणि लगेचच झटपट अशी आपली खीर तयार होते। 2 ते 3 उकळी आल्यानंतर आपण लगेचच ही खीर मंद गॅस करायचा आहे, नाहीतर ही एकदमच घट्ट होते, त्याची छान टेस्ट अशी लागत नाही। आता हे केवडा वॉटर आहे, याच्याने फार छान सुगंध येतो आपल्या खीरीचा आणि टेस्टही फार वाढते। 1 चमचा घातला आहे मी, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, परंतु घातले तर फारच सुगंध वाढतो आपल्या खीरीचा। तेव्हा झटपट आपली इन्स्टंट अशी खीर बनून तयार आहे। आपल्याला जर अशा छान छान रेसिपी बनवायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की आपण एकदा भेट द्या। तिथे सर्व व्हेज नॉन व्हेजच्या डिशेस अवेलेबल आहे। आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।